वन नेशन वन इलेक्शन हे धोरण राबवण्यासाठीच्या विधेयकाला गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली। देशात 4 राज्यांच्या निवडणुका एकदम घेऊ शकले नाही अशी स्थिती असताना पूर्ण देशात वन नेशन वन इलेक्शन ही केवळ जुमलेबाजी असल्याचं पटोले म्हणाले। नरेंद्र मोदीजींनी 15 ऑगस्टला ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून जे भाषण केलं होतं त्याच्यातही त्यांनी सांगितलं होतं की आम्ही वन नेशन वन इलेक्शन या देशामध्ये लागू करू। पण आपण पाहिलं की 15 ऑगस्टच्या नंतर 4 राज्याच्या निवडणुका देशामध्ये लागल्या होत्या। त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर होतं, हरियाणा होता, झारखंड होतं आणि महाराष्ट्र। जे सरकार आणि जो निवडणूक आयोग 2-2 राज्याच्या निवडणुका घेतं, 4 राज्याच्या एकदम घेऊ शकत नाही, तर ते आता वन नेशन वन इलेक्शन करतात। हे फक्त जुमलेबाजी आहे। जे जे आज देशातले जे काही मूळ प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्याच्या शेतीच्या मालाला भाव मिळत नाही, महागाईमुळे गरिबांचं जगणं मुश्किल झालं, शिकलेले मुलं मुली त्याच्या हाताला काम नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आणि विकासाच्या नावाने जो भ्रष्टाचार चाललेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आर्थिक धोरण बदलून जे जीएसटी कायदा आणला आणि गोरगरिबांकडून जीएसटीच्या माध्यमातून पैसा गोळा करून एका मित्राला पैसे द्यायचा जो काम चालू झालं, हे सगळे मुद्दे दाबण्यासाठी लोकसभेमध्ये राहुल गांधीजी हे सगळे मुद्दे उपस्थित करतात आणि म्हणून हे सगळे मुद्दे डायव्हर्ट करण्यासाठी, मुद्द्याला बगल देण्यासाठी, जनतेच्या प्रश्नाला बगल देण्यासाठी या पद्धतीची पुडी सोडून जुमलेबाजी करून वन नेशन वन इलेक्शन या पद्धतीची भूमिका आणताय।